एव्हरीवन, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे. 2014 पासून जे सरकार आले, भारतीय जनता पार्टी RSS, या सरकारबाबत विरोधकांचा आवाज जोरदार आहे. हे सरकार विरुद्ध 140 कोटी पिडलेली जनता यांचा रोष आहे. या BJP RSS सरकारपोटी सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य शेतकरी वर्ग, सर्वसामान्य मध्यमवर्गीय, सर्वसामान्य युवा वर्ग जो शिक्षित होऊन बाहेर पडतो, सर्वसामान्य युवा वर्ग जो भविष्यासाठी पुढील शिक्षण घेतो, या सर्व पातळीवरती आज या सरकारविरुद्ध संघर्ष आणि अविश्वास वाढत चाललेला आहे. मी म्हणत नाही असं की देशाचे पंतप्रधान आहेत ते सार्वभौम मताधिक्याने निवडून दिलेले पंतप्रधान आहेत. केंद्रातील कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे, विविध मंत्री आहेत मुख्य. राज्यामध्ये तीच परिस्थिती आहे. लोकांनी निवडून दिलेलं मतदानाचं सरकार असं ते सरकार म्हणतंय, पण एकंदरीत निवडणुकीमध्ये पाहिले असता हे मतदानाची चोरी आणि जो निकालाचा ग्राफ बघितला तर कोणाचे 1000 मतं, कोणाचे 2000 मतं, कोणाचे 3000 मतं, कोणाचे 4000 तर कोणाचे 5000 मताच्या डिफरन्स जो यादीतला निवडणूक निर्णयाचा जो डिफरन्स होता, एकाखाली थांबे. हा निर्णय तो मॅनेज निर्णय होता सॉफ्टवेअरचा. तो सॉफ्टवेअर कमाल होते EVMची, तो मॅनेज निर्णय होता. ॲक्च्युली हे जे फरकवाले दाखवले 1000, 2000, 3000, 4000, 5000 हे जेवढे उमेदवार आमदार म्हणून निवडलेले आहेत विधानसभा, हे सगळे पडलेले आहेत. ॲक्च्युली हे पडलेले उमेदवार आहेत, त्यांना मतदान झालेलं नाही आहे. केवळ EVMद्वारे सेटिंग करून त्यांना मॅनेज केलं आणि मॅनेज केल्यामुळे हे सर्व जे आधीचे 40 पक्ष पडून गेलेले आमदार 40च्या 40 निवडून आले. राष्ट्रवादीचे पण जे आधी पक्ष पडून गेले 40 आमदार 40च्या 40 निवडून आले ना. असं कधी होणं शक्य आहे का? कोणी विश्लेषक म्हणेल, कोणी शेमडपोर म्हणेल, कोणी मूत्रपोर म्हणेल, कोणी टॉयलेट करणारं नवजात अर्भक म्हणेल, ज्युनियर सिनियर KG मध्ये जाणारे मुलं म्हणतील अरे हे मॅनेज निर्णय आहे निवडणूक आयोगाचा, जो मताच्या चोरीने, EVM हॅकिंगने आणि टक्का वाढवून आणि भ्रष्टाचाराने कंटेनर गावखेड्यामध्ये पैसे वाटून आलेला हा निर्णय आहे. जनमताने आलेले सरकार नाही आहे की जे सरकारमध्ये सार्वभौम ह्या गोष्टी लाजून मोडून करतील. जनमताने निवडून आलेले सरकार नाही आहे. जनमताने जर आलं असतं तर लाजून गमजून काहीतरी लाज असल्यासारखे त्यांनी सरकार चालवलं असतं. परंतु हे चोरीचं सरकार असल्यामुळे हे बिनधास्त वाटेल तसं वागते. खोटा निकाल दाखवून, खोटं बहुमत दाखवून, खोटं सरकार स्थापून आज सरकारच्या ज्या गोष्टी आहेत चुकीच्या प्रणालीच्या आज बाहेर येतात. मग ते अन्याय अत्याचार बलात्काराचे असो, भ्रष्टाचाराचा असो, एन्काउंटरचा असो, खारघरमधल्या चेंगराचेंगरी असो, बदलापूरला लैंगिक अत्याचार असो, उरणमधल्या मुलीचा रस्त्यातील खून असो, पालघरमधल्या साधूंचा मारधूड असो, बीडमधला हत्याकांड असो, परभणीमध्ये मागासवर्गीय जातीच्या माणसाला पोलिसांनी केलेली मारहाण असो, हा संपूर्ण प्रकार पाहिला तर मागील
2014 ते 12 वर्षामधलं जे केंद्रातलं सरकार आहे आणि 2.5 वर्ष सोडली तर 7.5 वर्षाचं BJPचे महाराष्ट्रातील सरकार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकार पाहता असंख्य घोळ, भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, बलात्कार, महापुरुषांचा अपमान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी 15 कोटी रुपये लाच पदावर असताना अदानीकडून घेतो, अंबानीकडून घेतो, त्याच्यावर कारवाई होत नाही, गुन्हा होत नाही. राष्ट्रीय पुरुषांचं अपमान केलं जातं, अवहेलना केलं, त्यांच्यावर गुन्हा होत नाही. संभाजी भिडे देशाचं स्वतंत्र भिकारी आहे म्हणतो, त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा होत नाही. आणि केवळ रवींद्र शिंदेंनी एक पोस्टिंग केली, म्हणजे मी नाही केली, रवींद्र शिंदेकडे एक पोस्टिंग आली, ती पोस्टिंग व्हायरल केली, चौकशीला दरवाजावर पोलीस येतात. कुठली लोकशाही आहे, हे कुठली घटना आहे असं की या सरकारला वारेमाप काही चुकीच्या गोष्टी कायद्याच्या बाहेर जाऊन करायला परवानगी दिलेली आहे असं नाही ना. संविधान, घटना अशा गोष्टीला बिलकुल समर्थन करत नाही. संविधान आणि घटना अशा गोष्टीचं बिलकुल समर्थन करत नाही. आणि संविधानच्या, घटनांच्या आर्टिकलमध्ये अशा कुठल्या गोष्टी लिखित नाही आहेत की कुठलाही भोंगळ कारभार, कुठलाही भ्रष्टाचाराचा कारभार, कोणी अन्याय अत्याचार, कोणी घटनाबाह्य कारभार करण्यास अनुमती दिलेली नाही. असं सगळं असताना आज राजरोसमध्ये सरकार या गोष्टी करत आहे, घटनाबाह्य गोष्टी करत आहे. आता बघा ना, निवडणूक झाल्यानंतर आत्ता 3-4 महिन्यातली गोष्ट बघा. अशोक खरातचं सेक्स स्कॅन्डलचं प्रकरण बघा. 39 लोकप्रतिनिधी, आमदार हे कॅप्टन खरात, अशोक खरातच्या प्रकरणी संपर्कात आलेले आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट्स झालेले आहेत. आणि त्याच्यावरून महिला आयोगाच्या माजी यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे, कारण त्या स्वतः ह्या लैंगिक अत्याचारमध्ये अडकलेल्या आहेत. आता कितीही म्हणत त्यांचं जे काय अनुकरण चालू होतं टी व्हीवर सगळ्यांनी पाहिले, टी व्हीवर सगळ्यांनीच प्रकरणं पाहिली, सगळ्यांचे फोटो आले. कोण कोण होते? मुख्यमंत्री स्वतः होते, उपमुख्यमंत्री स्वतः होते. हे सगळं कॅप्टन फाईल प्रकरण आता पोलिसांच्या हातात आहे आणि पोलीस ATS, ज्या महिला ATSच्या आयुक्त आहेत, हे सगळं प्रकरण हँडल करत आहेत. परंतु हे प्रकरण हँडल करता असेच दिवस जाणार. पण त्या कॅप्टन अशोक खराताला काही शिक्षा होणार नाही, तो असंच जेलमध्ये सडून बारीक होऊन जाईल, मरेल. परंतु त्याचा निर्णय बाहेर येणार नाही काय नक्की याच्यामध्ये कोणाकोणाचे हात होते. का? जर हे निकाल बाहेर निघाला तर अख्खं सरकार गडगडेल. आज का निर्णय झाला, सपोज अशोक खरात कॅप्टन फाईल जर निर्णय झाला, न्यायालयात केस गेली, निर्णय झाला, तर पूर्ण दोषातले सरकार गडगडेल. हे असं न्याय म्हणतो, न्यायिक घटनेच्या तरतुदी म्हणतात. परंतु आज केंद्रातील सरकारमुळे पूर्ण न्यायव्यवस्था या सरकारच्या ताब्यामध्ये आहे. केंद्र सरकारच्या ताब्यामध्ये हे सगळी न्यायव्यवस्था आहे. सुप्रीम कोर्ट असो, हायकोर्ट असो, स्थानिक कोर्ट असो, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या ताब्यामध्ये आहे, त्यांच्या तलावर हे सगळं असतंय. त्यामुळे देशामध्ये चाललेला अनाचार, व्यभिचार, देशामध्ये चाललेला अनाचार व्यभिचार का म्हणत? कारण एफस्टीन फाईलमुळे मला व्यभिचार म्हणावं लागतंय, कॅप्टन फाईलमध्ये मला व्यभिचार म्हणावं लागतंय. हा जो काय अनाचार व्यभिचार झालेला आहे. आणि आता जातीमध्ये तणाव, जाती दंगली, आरक्षण, मराठा आरक्षण, आता अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं सेवेमधील SCचं आरक्षण, प्रमोशनचं आरक्षण आणि उपवर्गीकरण कडे SCचं बाबत सरकार करत असलेली प्रक्रिया. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आज महाराष्ट्र बाहेर 40 डिग्री टेम्परेचर आहे.
उन्हाचं, सूर्याचं, बाहेर सूर्याचं 40 डिग्री टेम्परेचर आहे, त्याच्यापेक्षा टेम्परेचर आज महाराष्ट्रामध्ये गरम आहे. त्यामुळे अल निनो आल्यामुळे अल निनोचा इफेक्ट जो काय लेअर आहे, ओझोन लेअर, जो काय ओझोन लेअरला मला वाटतं छिद्र जास्त झालेली आहेत. ओझोन लेअरला जास्त छिद्र पडल्यामुळे जास्त सूर्यप्रकाश ते पृथ्वी तलावर येतोय आणि तपते, पृथ्वी तापते आणि पृथ्वी तापते, पाणी तापतं. परंतु तिकडे बर्फ वितळलेला आहे आणि बर्फ वितळल्यामुळे ते कोल्ड ब्लॉक्स आहेत, ते समुद्रात आल्यामुळे बाष्पीभवन झालेलं नाही. कोल्ड ब्लॉक आले, गरमीमध्ये थंड बर्फ आले, वितळले तर तापमान कमी होतं. तापमान कमी झाल्यामुळे समुद्राचं बाष्पीभवन झालेलं नव्हतं, त्यामुळे बाष्पीभवन न झाल्यामुळे अल निनोची परिस्थिती उद्भवली. त्यामुळे पाऊस लांबणीवर राहिलेला आहे. तर हे सगळं अभ्यासपूर्वक गोष्टी मी का सांगतोय, तर आज प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. कोणी का असं ना, सामान्य नागरिक असो, गोरगरीब नागरिक असो, सुशिक्षित नागरिक असो, मध्यमवर्गीय नागरिक असो, कर्मचारी अधिकारी वर्गाचा वर्ग एकचा नागरिक असो किंवा सरकारमधील आमदार, खासदार, मंत्री, नगर, सगळ्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करा ना, की काय चाललंय, हे खरं आहे का, खोटं आहे का, हे घटनाबाह्य आहे का. स्वतःचं आत्मपरीक्षण करा. हे आपण करतोय, हे घटनाबाह्य आहे का, घटनेचे अनुकरण आहे, हे आत्मपरीक्षण करा. मग जेव्हा तुम्ही आत्मपरीक्षण कराल, आत्मचिंतन कराल, जेव्हा काय त्याला म्हणतात विपश्यना कराल, आत्मपरीक्षण कराल, आत्मचिंतन कराल, विपश्यना कराल, तेव्हा तुम्हाला अंतर्गत मनाला जाण वाढेल नाही, हे गोष्ट आपण करतोय हे चुकीचं आहे, ही गोष्ट करतोय आपण चुकीचं आहे, ही गोष्ट करतोय आपण चुकीचं आहे. हे मी करतो स्वतः, हा मी स्वतःवर प्रयोग करतो विपश्यनाचा, आत्मचिंतनचा, आत्मपरीक्षणाचा. अरे मी काय बोललोय, काय करतोय, मी चुकीचं काय बोललो का, मी चुकीचं काय केलं का, याचं मी स्वतः आत्मपरीक्षण करतो. त्यामुळे मला अंतर्गत बाबा ही चूक आहे नाही आहे बरोबर कळतं, तिथे मी लगेच स्वतःला नियंत्रणीत आणतो. असं प्रकार झालं पाहिजे. 140 कोटी जनतेने झालं पाहिजे. आज राष्ट्रीय योगा दिन आहे. आज आपण देशाच्या पंतप्रधानांनी विविध दिन दिलेत. वृक्ष संवर्धन दिवस आहे, 5 तारखेला झाला, पर्यावरण दिन झाला. आज राष्ट्रीय योग दिन आहे. तर राष्ट्रीय योग दिन काय शिकवतो, नुसतं योगा करायचा, एक दिवस श्वासोश्वास करायचं, दुसऱ्या दिवशी मोकळं व्हायचं, असं नाही ना. ते रोजच करायला पाहिजे. केवळ एक दिवस राष्ट्रीय योगा दिन का, बाकीच्या दिवशी तुम्ही करत नाही का, हा प्रश्न आहे माझा. बाकीच्या दिवशी तुम्ही योगा करत नाही का, बाकीच्या दिवशी तुम्ही व्यायाम करत नाही का, बाकीच्या दिवशी तुम्ही तंदुरुस्त राहण्यासाठी फिटनेसचं वर्कआउट करत नाही का, हा प्रश्न आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांनी ही गोष्ट केली पाहिजे. केवळ राष्ट्रीय योग दिन करायचा आणि त्या योग दिन दिवशी आमचे मुख्यमंत्री त्या नरिमन पॉईंटच्या चौपाटीवर बसतील आणि योगाचे धडे घेतील, मग ते टी व्हीवर व्हायरल येणार, तेवढंच फक्त बघणार. बाकीचं काय आहे, एरे माझ्या मागल्या, तसं नको व्हायला. म्हणून स्वतःचं आत्मचिंतन करायला पाहिजे, स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. बाबा मी काय करतोय ते योग्य आहे, योग्य अयोग्य आहे. जेव्हा हे तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला सत्य कळेल की आपली ही गोष्ट चुकीची आहे आणि तो ऑटोमॅटिक तुम्ही सरकारमधून पाय उतारवर. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय महाराष्ट्र.